तर सर्वप्रथम सर्व नवनियुक्त अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना हार्दिक शुभेच्छा। त्यांना मनापासून शुभकामना आहे, कारण की आता त्या नोकरीवर रुजू होणार आहेत। आता त्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे, कारण की नियुक्तीची ऑर्डर आलेली आहे आणि त्या आता लवकरच त्यांच्या अंगणवाडी केंद्रांमध्ये रुजू होणार आहेत। आता तत्पूर्वी ऑर्डर तर आली आहे, ऑर्डर तुमच्या हातीसुद्धा आली असेल, परंतु तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं नेमकं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जे अंगणवाडी केंद्र आहेत त्या केंद्रावर रुजू झाल्यावरही तुम्हाला कुठलाही कोणीही औपचारिक घेऊ नये किंवा मग कोणीही आळकाठी आणू नये आणि त्यानंतर तुमची जी नियुक्ती आहे ती रद्द होऊ नये। आणि तसंच नियम व अटी काय म्हणतात, त्या नियम व अटीनुसार तुम्हाला काय काम करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला, तर एक ऑर्डर आपल्याजवळ आलेली आहे मदतनीसताईची आणि त्या ऑर्डरीनुसार म्हणजे नियुक्तीपत्र जे आहे ते आहे आणि त्या ऑर्डरीनुसार त्यांना आता काय काम करावं लागणार आहे किंवा नाही करायचं आहे, जेणेकरून त्यांच्या जी नोकरी आहे किंवा ज्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द होणार नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, सर्व नियम व अटी आज आपण जाणून घेऊया। इथं बघू शकता तुम्ही दिनांक हे 8/4/2025चं नियुक्तीपत्र आहे आणि जावक क्रमांक इथं बघू शकता तुम्ही, बाल विकास प्रकल्प अनासोप आस्थापना अंगणवाडी मदतनीस नियुक्ती 2025-26 158 पंढरपूर। तर बघा इथं आदेश काय दिलेला ते बघा, उपरोक्त परिशिष्टामधील शासन निर्णयान्वये बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर उपरोक्त परिशिष्टामधील संदर्भ क्रमांक 3 अन्वये अंतिम निवड झालेल्या खालील नमूद उमेदवारास त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये नियुक्तीचे आदेश देण्यात येत आहेत। तर बघा, त्यांच्या नावासमोर जे अंगणवाडी केंद्रांचे नावं त्यांनी दिलेले आहे त्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांना आता नियुक्ती देण्यात येत आहे असे या आदेशामध्ये सांगितलेलं आहे। तर इथं बघा उमेदवाराचे नाव आहे, त्याचबरोबर मानद पद आहेत। तर अंगणवाडी मदतनीस हे आहेत आणि जे मानद पद आहे एकत्रित मानधन ज्यांना जे मिळणार आहे ते 7,500 रुपये त्यांना मिळणार आहेत। आणि अंगणवाडी केंद्राचे नियुक्तीचे जे पत्ता आहे नियुक्तीचे अंगणवाडी केंद्र, तर अंगणवाडी केंद्राचा पत्तासुद्धा इथं दिलेला आहे, आम्ही तो ब्लर केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मदतनीस हे पद जे आहे मानधनी पद आहे, तसं सेविकाताईचं पदसुद्धा मानधनी आहे आणि त्यांना 7,000 जे मदतनीस ताई आहे यांना 7,500 रुपये मानधन मिळणार आहे आणि सेविकाताई यांना 13,000 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। तर इथं बघा, सदरची नेमणूक ही खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येत आहे। या अटी व शर्ती उमेदवारास बंधनकारक राहणार आहेत। तर बघा, एक पहिली काय अट आहे, सदरची नेमणूक ही संपूर्णतः तात्पुरती, हंगामी व मानधनी स्वरूपाची व मान्य न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून, त्यामुळे सदर नेमणूक कोणतेही कारण न देता संपुष्टात येईल। तर काय म्हणत आहे हे तुम्ही समजून घ्या। ही जी नेमणूक आहे तुमची ही संपूर्णतः तात्पुरती आणि हंगामी प्रकारची आहे, मानधनी स्वरूपाची आहे, त्याचबरोबर मान्य न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून, त्यामुळे जे सदर नेमणूक आहे ही कोणतेही कारण न देता संपुष्टात येईल। म्हणजे तुम्हाला कुठलेही कारण न सांगता तुम्हाला नोकरीवरून सुद्धा काढण्यात येणार आहे, त्यांना जर काही कमी व जास्त वाटलं तर। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाची अट व शर्त बघा, अर्ज सादर करतावेळी सोबत जोडलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणी करूनच उमेदवारास हजर करून घेतले जाईल। तसेच सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील। ठीक आहे, हे तर आपण दिलंच असेल, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा दिलं असेल किंवा इतरही जे मूळ कागदपत्र आहे त्यांचे साक्षांकित प्रतीसुद्धा दिलेले असतील, सर्व कागदपत्र व्यवस्थित दिले असतील तरच तुमची निवड झालेली इथं आहे। जर त्या कागदपत्रांमध्ये काही गडबड जर निघाली, त्यांना असं वाटलं काही खोटेपणा आहे किंवा मग काही डुप्लिकेटपणा आहे, तरीसुद्धा तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते। तिसरं आहे, उमेदवारास त्याचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही। तसेच अंगणवाडी मदतनीस हे पद मानधनी असल्यामुळे इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या
आर्थिक सुविधा व सवलती मिळणार नाहीत। तर बघा इथं यांनी स्पष्ट सांगितलं मानधनी पद आहे, त्यामुळे त्यांना फक्त 7,500 रुपये महिना मिळणार आहे आणि 1,000 रुपये जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे मदतनीस ताईला। आणि इतर जे शासकीय कर्मचाऱ्यांना जे भत्ते व इतर सोयी सुविधा मिळतात ते त्यांना मिळणार नाही, इथं यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर चौथ्या क्रमांकाची अट बघा, उमेदवारास नेमणूक दिलेल्या अंगणवाडी केंद्रावरतीच काम करणे बंधनकारक आहे। नेमणूक दिलेल्या अंगणवाडी व्यतिरिक्त इतरत्र बदली होणार नाही आहे। तसेच मदतनीस पदास लागू असलेल्या कर्तव्य जबाबदाऱ्या संबंधित उमेदवारास बंधनकारक राहतील। बघा काय म्हणतात, कर्तव्य जबाबदाऱ्या जे मदतनीस पद आहे यांचे जे कर्तव्य आणि जे जबाबदाऱ्या असतात ते त्यांना लागू राहणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे। म्हणजे कोणत्या जबाबदाऱ्या, तर तुम्हाला अंगणवाडी उघडणे, त्याचबरोबर सफाई करणे, झाडू मारणे, पाणी भरणे, व्यवस्था करणे पाण्याची, त्याचबरोबर अंगणवाडी जे बालकं येत असतात त्यांचं संगोपन करणे, त्यांना इतरही जे कामं आहेत अंगणवाडीतील, आणि त्याचबरोबर सहायिका जे सेविकाताई आहेत त्यांना सहायता करणे, अशा प्रकारची कामं जी आहेत हे तुम्हाला बंधनकारक राहणार आहेत, ते तुम्हाला करावीच लागणार आहेत। तर इथं त्यांनी ही अट एक टाकलेली आहे। तर 5व्या क्रमांकाचे अट बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार मानधन देण्यात येईल। तसेच शासन निर्णयात वेळोवेळी होणारे बदल, आदेश, नियम, शासन निर्णय, परिपत्रके यांच्या दिशानिर्देशाप्रमाणे काम करणे बंधनकारक राहील। तर बघा वेळोवेळी शासन महिला व बालविकास मंत्रालयाकडून जे आदेश येत असतात वेळोवेळी, ज्यामध्ये की ते सुधारणा करत असतात त्यांच्या पेमेंटमध्ये। आता मागच 2-4 महिने झाले, 4-5 महिने झाले अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या मानधनामध्ये थोडी वाढ करण्यात आलेली आहे। तर अशाच प्रकारे जर वाढ करण्यात आली आणखीन पुढे भविष्यात, तर ते तुम्हाला लागू राहणार आहे। जे नवनवीन नियुक्त झालेल्या अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना लागू राहणार आहे ते, असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर इतरही जे आदेश येतील, शासनाचे GR येतील, नवनवीन परिपत्रकं येत असतात ज्यामध्ये की काही बदलाव किंवा मग तुम्हाला काही इतर काम करण्याचे जे आदेश असतील किंवा मग योजना राबवण्याचे काम असतील, त्याचे आदेश जे आले ते सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे। आता बघा इथं 6व्या नंबरचं जे शर्ती आणि अटी आहेत हे खूप महत्त्वपूर्ण अट आहे। तुम्ही बघू शकता, मानधनी मदतनीस पदावरील नियुक्तीच्या वेळेचे भरती प्रक्रिया, नियम व शासन निर्णयातील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून नेमणूक केली असून कोणत्याही टप्प्यावर उमेदवार अपात्र आढळल्यास संबंधिताची सेवा तात्काळ आपोआप संपुष्टात येईल। म्हणजे बघा त्यांनी काय म्हटलं आहे की जे मानधनी मदतनीस हे पद आहे हे नियुक्तीच्या वेळी जे भरती प्रक्रिया, नियम व शासन अटी शर्तीच्या अधीन राहून हे भरती केलेली आहे। आणि त्यामध्ये जर काही चूक आढळली आहे किंवा तुम्ही कितीही नोकरी केली, समजा 2 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 15 वर्ष, त्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्यावर काही आक्षेप घेतला किंवा मग इतर तुमच्या जे हे आहेत कागदपत्र वगैरे किंवा मग तुमच्या सेवेमध्ये काही कामचुकारपणा किंवा मग हलगर्जीपणा असं काही आढळल्यास अपात्र तुम्ही ठरत असाल तर मग तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येणार आहे, असं त्यांचं स्पष्ट यांनी तिथं अट टाकलेली आहे। आता 7व्या क्रमांकाचं बघा, खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊ नये का, उमेदवाराने अंगणवाडी मदतनीस नेमणुकीकरिता सादर केलेली माहिती व प्रत्यक्षातील माहिती यामध्ये चूक अथवा विसंगती आढळल्यास, बघा सादर केलेली माहिती आणि बघा काय म्हणतात ते प्रत्यक्षातील माहिती, सादर तुम्ही जे केली आहे कागदपत्री माहिती ती आणि प्रत्यक्ष जी माहिती आहे तशी ती, त्यामध्ये विसंगती आढळल्यास म्हणजे काही खोटेपणा आढळल्यास उमेदवारास पदासाठी अपात्र राहील व सदरची नेमणूक ही नेमणूक दिनांकापासून रद्द करून मानधन दिले असल्यास वसूल केले जाईल। बघा वसूलसुद्धा केले जाईल तुम्हाला मानधन दिले तर, ही खूप महत्त्वाची त्यांना इथं अटीवर शर्त टाकली आहे। अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई ध्यानपूर्वक ऐकून घ्या, तुमच्या कागदपत्रांमध्ये किंवा तुम्ही जे दाखल केलेले कागदपत्र आहेत किंवा मग जे इतरही तुम्ही काही घोषणापत्र किंवा मग इतरही प्रमाणपत्र दिले आहेत, तर त्यामध्ये काही विसंगती असल्यास, प्रत्यक्ष आणि कागदपत्रांमध्ये काही विसंगती असल्यास किंवा मग गडबड असल्यास काही, तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येणार आहे। तुम्ही मग कितीही महिने नोकरी करा, त्यानंतर नोकरी केल्यानंतरही तुम्ही जे मानधन घेतलं आहे 7,500 रुपये महिन्याप्रमाणे, ते सुद्धा तुमच्याकडून ते वसूल करण्यात येणार आहे। तर बघा
खूप मोठं रिस्की काम एक प्रकारचं झालेलं आहे, परंतु तुम्ही जर सर्व कागदपत्र व्यवस्थित लावले असाल किंवा तुम्ही खरे कागदपत्र लावले असतील तर मग तुम्हाला भ्यायची गरज नाही आहे. तर बघा इथं अंगणवाडी मदतनीस ताई यांनी पदावर रुजू होताना खालील अटींची समज मिळाली म्हणून 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करारनामासुद्धा लिहून द्यावा लागणार आहे. आणि तो कसा आहे, माजी बाल व विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम या कार्यालया अधीनस्थ कार्यरत अंगणवाडी केंद्रावरती अंगणवाडी मदतनीस या निव्वळ मानधनी पदावर तात्पुरती नेमणूक करण्यात आलेली आहे. मी माझे कर्तव्य कार्यक्षमतेने पार पाडणार. तर बघा इथे एक महत्त्वाची अटसुद्धा आहे. 10व्या नंबरची, उमेदवार वारंवार गैरहजर राहिल्यास, म्हणजे तुम्ही कामावर जर गेल्याने वारंवार सुट्ट्या मारल्या तुमच्या अंगणवाडीमध्ये आणि त्याचबरोबर कामकाज असमाधानकारक असेल, तुम्ही सेविकाताईंना जर सहायता केली नाही व्यवस्थित किंवा मग इतर काही तक्रार असेल तुमच्या विरोधात किंवा मग तुमच्या कामाचं व्यवस्थित हे नसेल, असमाधानकारक काम असेल, तर तुम्हाला कोणतेही कारण न दाखवता कामावरून कमी करण्यात येणार आहे, काढण्यात येणार आहे आणि त्यावर तुम्हाला कुठल्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही. यांनी स्पष्ट इथं आधीच लिहून ठेवलेलं आहे, तर हे काळजी घ्या तुम्ही. तर 11वा नंबर बघा, कामावर हजर झाल्यानंतर उमेदवाराने 1 महिन्याच्या आत शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याच्या शासकीय जिल्हा चिकित्सक वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. सदर आदेशानुसार उमेदवारांनी नेमून दिलेल्या अंगणवाडी केंद्रात 1/5/2025 रोजी हजर व्हावे व तसा अहवाल मुख्य सेविकामार्फत सादर करावा. नेमणूक आदेश प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत हजर न झाल्यास नियुक्ती आदेश सूचना न देता रद्द करण्यात येणार आहे. सदर नियुक्ती आदेश रद्द झाल्यानंतर सदर जागेवर आपला कोणताही हक्क राहणार नाही. प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमाने पुढील उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात येणार. बघा तुम्ही जर 30 दिवसाच्या आत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत जर तुम्ही कामावर हजर राहिला नाही तर मग तुमच्या जागी दुसऱ्या उमेदवारास तिथं नियुक्ती करण्यात येईल, तुमची नियुक्ती रद्द होणार आहे. इथं बघा नियुक्तीचं वय इथं दिलेलं आहे त्यांनी. नियुक्ती तुमची कोणत्या वर्षी होऊ शकते इथं बघू शकता. बघा तुम्ही आतापर्यंत तुम्ही 65 वर्षापर्यंत म्हणत होतो की आपण 65 वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका म्हणून किंवा मदतनीस म्हणून काम करता येणार, पण इथं बघा सदरील सेवा मानधनी असून वयाच्या 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असेपर्यंत असेल. यापैकी जे अगोदर घडेल ते. आता तुम्ही समजले का की वयाच्या 60 वर्षापर्यंत हे पद तुमचं चालू राहणार आहे आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल तोपर्यंत चालणार आहे. पण ते काय म्हणत आहे, या दोन्हीपैकी जे अगोदर घडेल तोपर्यंतच तुमची जी सेवा आहे किंवा जी नियुक्ती आहे ते चालणार आहे. म्हणजे आता जे अगोदर घडेल ते, म्हणजे 60 वर्षाचे तुम्ही जर झालात तर मग तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल, तुम्हाला रिटायरमेंट देण्यात येईल. किंवा मग 60 वर्षाच्या अगोदर तुम्ही शारीरिकदृष्ट्या असक्षम असाल तरीसुद्धा तुम्हाला काढण्यात येणार आहे. म्हणजे ही जी सेवा आहे 60 वर्षापर्यंतच राहणार आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला वयाचे 60 वर्ष तुम्ही पार केले की 60व्या वर्षी रिटायरमेंट देण्यात येणार आहे. किंवा मग असक्षम तुम्ही झाला असाल 60व्या वर्षाच्या अगोदर तरीसुद्धा तुम्हाला रिटायरमेंट देणार आहेत. तर बघा अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व गोष्टींच्या जे अटी आणि शर्ती आहेत या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून तुम्हाला काम करायचं आहे. सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकन जरूर प्रेस करा. घंटीचं जे आयकन असते त्याला प्रेस करा. ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात आधी तुम्हाला दिसणार.